इयोब अध्याय 40। परमेश्वराने इयोबाला आणखी म्हटले, हा बोल लावणारा सर्व समर्थांशी आता वाद घालील काय? देवाशी वाद घालणाऱ्याने आता उत्तर द्यावे। मग इयोबाने परमेश्वराला उत्तर दिले, पहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवितो। एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही। मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही। मग परमेश्वराने वावटळीतून इयोबास उत्तर दिले। तो म्हणाला, आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध। मी तुला विचारितो, मला सांग, तू माझे न्यायत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवितोस काय? देवाच्या सारखा तुझा भुज आहे काय? त्याच्या वाणीप्रमाणे तुला गर्जना करिता येते काय? तू आपणास महिमा व प्रताप यांनी भूषित कर, तेज व ऐश्वर्य ही धारण कर। तुझ्या क्रोधाला मरते येऊ दे आणि प्रत्येक गर्विष्ठास पाहून त्याची मानखंडना कर। प्रत्येक गर्विष्ठास पाहून त्याला खाली पाड आणि दुष्टास जागच्या जागी तुडीव। त्या सर्वास मातीस मिळवू, त्यांची तोंडे काळोखात राहतील असे त्यांना बांधून टाक। मग तुझा उजवा हात तुझा उद्धार करीतो, अशी तुझी मीही प्रशंसा करीन। तुझबरोबर निर्माण केलेल्या बेहेमोथास पहा, तो बैलाप्रमाणे गवत खात असतो। पहा, त्याच्या कमरेत ताकद असते, त्याच्या पोटाच्या स्नायूत सामर्थ्य असते। देवदारूच्या फांदीसारखे तो आपले शेपूट हलवितो। त्याच्या जांघांचे स्नायू एकमेकांशी जोडलेले असतात। त्याची हाडे जणू काय पितळेच्या नळ्या, त्याच्या फासळ्या जणू काय लोखंडाचे गज। तो देवाची प्रमुख कृती आहे। त्याच्या निर्माणकर्त्याने त्याला तरवारीने सज्ज केले आहे। डोंगर त्याला चारा पुरवितात, तेथे सर्व वनपशु क्रीडा करतात। तो कमलिनीखाली, लव्हाळ्याच्या बेटात व दलदलीत पडून राहतो। कमलिनी त्यावर छाया करीतात, ओहोळातले वाळुंज त्याला घेरितात। पहा, नदीच्या पुराचा लोट त्यावर आला तरी तो डगमगत नाही। यार्देनेसारखा नदीचा प्रवाह झपाट्याने वाहून त्याच्या तोंडावर आदळला तरी तो निर्भय राहतो। तो सावध असता त्याला कोण धरील? पाशात पकडून त्याच्या नाकात वेसण कोण घालील?